अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते, बंद. आणि आम्ही बाळासाहेब 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 99,103 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून 15 लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे. हर बात को नाना नहीं कहना, आना भी कहना. वैनगंगा नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचा डीपीआर देखील या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणारं पाणी 65 टीएमसी कोकणातलं, त्याचा देखील आम्ही विचार केलाय. कॅबिनेटमध्ये त्यावर देखील काल चर्चा केली. कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या बाबतीत मागे लागले होते. आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचा देखील काम आपण करतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केला, बासनात गुंडाळला, तो आम्ही परत खोलला आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतोय. कुठलं राज्य देतंय सांगा? आणि 2,80,00,000 एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित होतीये. शेतकऱ्याची नुकसान झालेल्या 64,41,000 शेतकऱ्यांना 3,049 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 55 लाख, बघा सगळे दिले आहे असं म्हणत नाही मी, 55,21,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2,641 कोटी थेट जमा झाले. चेक करून घ्या. धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस 20,000 रुपये दिला. हेक्टरी 40,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे 2 हेक्टर पर्यंत. अरे मग दे ना 20,000 रुपये गुणिले 2, 40,000, 1,600 कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला यामध्ये मिळाला आहे. 40,000. आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे 5,190 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. या योजनेचे 99.5% काम पूर्ण झाले. तपासून घ्या. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान. बरं ऐका कानाने, पण ते आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. आणि दूध त्याला जो अडचणीत सापडलाय त्याला आम्ही डीबीटी द्वारे पैसे देणार. 1 महिन्याची आपण मुदतवाढ दिली. काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, प्राथमिक अंदाजानुसार 9 जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण 77,207 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, संत्रा, लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत. याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झाला ही वस्तुस्थिती आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते 31 तालुके आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना सरकारने केलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अध्यक्ष महोदय कमी आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे त्या शेतकऱ्यांना, तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागू नये. मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती, परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठली पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. परवाच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे.
5.5 लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड आपण देतोय. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 18 वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केले सरकारने. त्यामध्ये 1,01,000 रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमा होणार जन्मापासून 18 वर्षापर्यंत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 20% वाढ आपण केली आहे. सुधारित मानधन त्यांना आपण देतोय. अंगणवाडी सेविकांना मोबाईल 1,15,000 मोबाईल सेटचं वितरण आपण करतोय. ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांचं काम सोपं होईल, सुलभ होईल, फास्ट होईल. अंगणवाडी केंद्रातील 20,000 रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली. बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली. CRPच्या मानधनामध्ये वाढ केली, दुप्पट केलं ते. आणि आशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल. आशांची निराशा सरकार करणार नाही. चालू आहे ना म्हणजे